पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI वापर करत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। RBI ने त्यांच्या UPIच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत, कारण यामध्ये 10,000 वरील ट्रान्झॅक्शन पूर्ण होण्यासाठी आता 1 तास वेळ लागू शकतो, कारण तुमची फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करण्यात आलेले आहे। आणि 2025 मध्ये 20,000 कोटींपेक्षा जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहेत। पहिली उपाययोजना म्हणजे तुमच्याकडून चुकून कोणालाही ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे ट्रान्सफर झाले किंवा तुमच्या अकाउंट मधून कोणीतरी तुम्हाला फसवून पैसे काढून घेत असेल तर आता ते पैसे तुम्हाला परत मिळवण्याची संधी आहे। दुसरा नियम म्हणजे आता कोणतेही डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त OTP ने ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार नाही, तर त्यासाठी एक्स्ट्रा पिन, पासवर्ड, बायोमेट्रिक पडताळणी करणे गरजेचं आहे, कारण OTP पासून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे। तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून काही उपाययोजना केलेल्या आहे, कारण स्कॅमरला ज्येष्ठ नागरिकांना फसवणं खूप सोपं जातं। आता बँक अकाउंट ओपन करताना त्यामध्ये एक विश्वासू नॉमिनी ऍड करण्याचा पर्याय बँकेमध्ये आहे। यामुळे 50,000 वरील कोणतेही ट्रान्झॅक्शन करताना त्या नॉमिनीची मंजुरी घेणे कंपल्सरी असणार आहे। मित्रांनो, हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।